तर फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो, नवोदय असो किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही तलाठी परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवर आधारित हमखास प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला टॉपिक कोणता आहे माहिती असणं गरजेचं आहे किंवा प्रश्न कसे विचारले जातात हे माहिती असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी आजचा टॉपिक अत्यंत उपयुक्त असणार आहे. तो म्हणजेच काय, तर एकूण नैसर्गिक समसंख्या विषम संख्या काढण्याची पद्धत. संख्या म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतात. पूर्ण संख्या असतील, वर्ग संख्या असतील, घन संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील आणि नैसर्गिक संख्या असतील. यांची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं. मग आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण काय समजून घेणार आहोत, तर एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या काढण्याची पद्धत. जी काही संख्या दिलेली असेल त्यांच्यामध्ये नैसर्गिक संख्यांची संख्या किती आहे, समसंख्या किती आहे, ती विषम संख्या किती आहेत, ही ट्रिक्स जी काय आहे ती अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून आपण हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, समजून घ्या. तर चला लगेच आपण सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आपला टॉपिक आहे एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या काढण्याची पद्धत. जर समजा आपल्याला दिलेल्या संख्यामधील नैसर्गिक संख्या काढायच्या असतील, म्हणजे किती आहेत, समसंख्या किती आहेत, विषम संख्या किती आहेत, ते जर काढायचे असतील तर त्यासाठी या ठिकाणी सूत्र लिहिलेलं आहे. सूत्र फार महत्वाचं आहे. जर सूत्रांमध्ये आपण चूक केली, गफलत केली तर मात्र आपला उत्तर चुकणार आहे. बघा, नैसर्गिक संख्या बरोबर कंसात शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस पूर्ण अधिक 1 हा सूत्र आहे. आणि त्याला लागूनच लगेच आपण नियम समजून घेतोय. बघा, नियम काय सांगतोय आपल्याला, की जेव्हा तुम्ही ही क्रिया करून जी काही नैसर्गिक संख्या मिळालेली असेल त्या नैसर्गिक संख्येला 2 ने भाग लावा. एक नैसर्गिक संख्येस 2 ने भागून जेव्हा एक शिल्लक असेल, एक जर शिल्लक राहिला असेल तर दिलेल्या दोन्ही जर समसंख्या असतील, उदाहरणाच्या माध्यमातून आपण ते समजू. दिलेल्या दोन्ही समसंख्या असल्यास एक राहिलेला जो असेल तो समसंख्येत मिळवायचा असतो, किंवा जर दोन्ही दिलेल्या विषम संख्या असतील तर मात्र जो एक राहिलेला असेल तो विषम संख्येत मिळवायचा. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. सूत्र ह्या दोन गोष्टी जर आपल्याला लक्षात राहिल्या तर आपण सहज नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या इझी मिळवू शकतो. कसं, ते उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ आपण. ठीक आहे, बघा पहिला उदाहरण आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1, 28 ते 64 पर्यंत 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक संख्या, किती समसंख्या व किती विषम संख्या आहेत. आता 28 ते 64 पर्यंत आपण 28 29 असं मोजत बसू का? मोजत बसायला वेळ नसतो. 28 ते 64 नैसर्गिक संख्या किती, 28 ते 64 समसंख्या किती आणि त्याच बरोबर 28 ते 64 विषम संख्या किती, हे आपल्याला या ट्रिकच्या माध्यमातून सूत्राचा वापर करून मिळवायचं आहे. बघा कसं ते सूत्र आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. सूत्र काय आहे आपला, म्हणजेच नैसर्गिक संख्या आपण शॉर्ट मध्ये लिहितोय. नैसर्गिक संख्या बरोबर कंसात शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस पूर्ण अधिक 1 हा सूत्र आहे आपला. काय आहे, हा आपला सूत्र आहे. या सूत्राचा वापर करून आपण या सूत्रामध्ये आता किमती ऍड करणार आहोत. बघा कसं ते या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एकूण नैसर्गिक संख्या. आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या मिळवायच्या आहेत. बरोबर बरोबर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शेवटची संख्या. शेवटची संख्या कोणती आहे, तर 64 आहे. वजा कोणती संख्या, पहिली संख्या. कंसात हे आपण लिहून घेतलं कंस पूर्ण अधिक 1. आपण काय केलेलं आहे, सूत्रामध्ये आपण किमती ऍड केलेल्या आहेत, किमती आपण घातलेल्या आहेत. ठीक आहे, आता ही क्रिया करा. नैसर्गिक संख्या बरोबर 64 वजा 28. जर समजा अशी वजाबाकी येत असेल तर ठीक, नाही तर मग या ठिकाणी काय करायचं आहे, 64 वजा 28. बघा
4तून 8 जातात का? नाही. मग आपण 1 इकडून उसना घेतला, इथे 14 झालेत, बरोबर ना? इथे 5 राहिलेत. 14तून 8 गेलेत 6, बरोबर. इथे 5 आहेत, 5तून 2 गेलेत किती? 3. आपल्याला मिळाल्यात 36 अधिक हा 1 अंक. क्लिअर झालं? बघा, म्हणजेच आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्यात? एकूण नैसर्गिक संख्या बरोबर 37. ह्या काय मिळालेल्या आहेत? ह्या नैसर्गिक संख्या आहेत. 37 या नैसर्गिक संख्या मिळालेल्या आहेत. ओके, आता पुढची क्रिया काय सांगितलेली आहे? आता 37 नैसर्गिक संख्या मिळाल्यानंतर काय सांगितलेलं आहे की नैसर्गिक संख्येला 2 ने भाग लावा. आता ही जी क्रिया आहे ती आपण या ठिकाणी करतोय. 37 भागिले 2 किंवा छेद 2, बे एके बे आणि बे एके बे, बरोबर. बे एके बे, ठीक आहे. इथे 7 आहे, बे आठे 16, म्हणजेच किती? 8. बे आठे 16, त्यातील 1 हा शिल्लक आहे. 1 या ठिकाणी शिल्लक आहे, हा, व अधिक 1 या ठिकाणी शिल्लक आहे. मग 1 हा काय करायचं? 18 आपल्याला मिळालेले आहेत. 37 या ठिकाणी नैसर्गिक संख्या आहेत. 37 ला 2 ने भागले असता आपल्याला भागाकार मिळाला 18, बरोबर. 18 कसा मिळाला? तर या ठिकाणी आपण 2 ने या संख्येला भाग लावलेला आहे. 37 ला पूर्ण भाग जात नाही, 1 बाकी राहतो. मग तो 1 बाकी या ठिकाणी आपण लिहिलेला आहे, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी एक 18 संख्या मिळणार आहे आणि दुसरी कोणती मिळणार आहे? 19 आणि समसंख्या कोणत्या? तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. जर दिलेल्या दोन्ही समसंख्या असतील तर जो काही 1 राहिलेला असेल तो समसंख्येत मिळवायचा, आणि जर समजा दोन्ही दिलेल्या विषम संख्या असतील तर शिल्लक 1 जो असेल तो कुठल्या संख्येत मिळवायचा? विषम संख्येत मिळवायचा. क्लिअर झालं? बघा, या ठिकाणी सूत्र नियम आपण समजून घेतोय. समसंख्या असल्यास 1 जो काही राहिलेला असेल तो समसंख्येत मिळवा, आणि जर समजा दोन्ही दिलेल्या विषम संख्या असतील, जर 1 राहिला असेल तर तो विषम संख्येत मिळवा. या ठिकाणी दोन्ही समसंख्या आहेत आणि म्हणून हा 1 राहिलेला आपण कोणत्या संख्येत मिळवला? समसंख्येत मिळवला. म्हणजेच काय? 18 अधिक 1 बरोबर काय? म्हणजेच 19 या समसंख्या आहेत. 19 या कोणत्या संख्या आहेत? समसंख्या आहेत. आणि 18 ह्या कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा, समसंख्या मिळाल्यात 19 आणि विषम संख्या मिळाल्यात 18 आणि नैसर्गिक संख्या किती मिळाल्यात? 37. हा या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेला आहे या सूत्राचा आणि नियमाचा उपयोग करून. क्लिअर झालं असेल. जर लक्षात आलं नसेल तर दुसरा उदाहरण पहा, या ठिकाणी लक्ष देऊन पहा. बघा काय म्हटलेलं आहे. बघा, 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक, किती सम आणि किती विषम संख्या आहेत. आपल्याला सम आणि विषम संख्या आणि त्याच बरोबर नैसर्गिक संख्या मिळवायच्या आहेत. सूत्राचा वापर करा. आपण डायरेक्टली ज्या काही किमती असतील त्या किमती ऍड करणार आहोत. बघा काय म्हटलेलं आहे. नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या. शेवटची संख्या कोणती आहे? 45 वजा पहिली संख्या 11 कंस पूर्ण अधिक 1. क्लिअर झालं? ही क्रिया. आता पुढे यांची वजाबाकी करा. 45 वजा 11, 45 वजा 11 किती होतात? बघा, 5तून 1 4, नंतर 4तून 1 34, 34 अधिक 1 बरोबर किती? 35. आता 35 या काय मिळाल्यात? तर 35 ह्या आपल्याला नैसर्गिक संख्या मिळालेल्या आहेत. 35 या काय मिळाल्यात? आपल्याला नैसर्गिक संख्या मिळाल्यात. नैसर्गिक संख्या मिळाल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्या संख्येला काय करा? 2 ने भाग लावा. बघा, बे एके बे, बे साते 14, म्हणजेच भागाकार किती मिळाला आपल्याला? 17 मिळाला. किती मिळाला? 17. मग 17 भागाकार मिळाल्यानंतर ही संख्या कोणती असेल? बघा, 17 ही संख्या कोणती असेल? 1 या ठिकाणी बाकी असतो, बरोबर की नाही? भाग गेला का? निशेष भाग गेला का? तर नाही. बघा या ठिकाणी 17, म्हणजेच आपण बेस आधी 14 केलं, 1 शिल्लक आहे, तो 1 आपण इथे घेतलेला आहे. मग हा 1 कोणत्या संख्येत मिळवायचा? समसंख्येत की विषम संख्येत? जर समजा दोन्ही दिलेल्या समसंख्या असतील तर तो 1 समसंख्येत मिळवायचा, किंवा जर दिलेल्या दोन्ही विषम संख्या असतील तर तो विषम संख्येत मिळवायचा. बघा या ठिकाणी 11 आणि 45 कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी 35 या नैसर्गिक संख्या मिळाल्यात.
बरोबर. 17 या समसंख्या मिळाल्यात आणि 17 अधिक 1 बरोबर 18 या विषम संख्या मिळाल्यात. क्लिअर झालं. बघा, विषम संख्या आणि समसंख्या, 17 या समसंख्या आणि 18, 17 अधिक राहिलेला 1 हा आपण विषम संख्येत मिळवला, कारण आपल्याला नियमामध्ये सांगितलेलं आहे जर दिलेल्या दोन्ही विषम संख्या असतील तर राहिलेला 1 विषम संख्येत मिळवा, जर दिलेल्या दोन्ही समसंख्या असतील तर राहिलेला 1 समसंख्येत मिळवा. क्लिअर झालं. अजूनही काही शंका असेल तर पुढचा उदाहरण समजला नसेल किंवा दुसरा उदाहरण समजला नसेल तर घाबरून जाऊ नका, तिसरा उदाहरण आपल्यासाठी या ठिकाणी आहे. बघा, सोडवायचं कसं, फार सोप्या पद्धतीने. काय करायचं आहे की जो काही दिलेला नियम असेल तो नियम आधी समजून घ्या. नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, सूत्राचा वापर करा. नैसर्गिक संख्या बरोबर कंसात शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस पूर्ण अधिक 1. बघा, प्रत्यक्ष आपण वापर करतोय. नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या, शेवटची संख्या कोणती आहे तर 365 आहे, वजा पहिली संख्या कोणती आहे 141 आहे, कंस पूर्ण करा अधिक 1 लिहिला. आता पुढची क्रिया काय करायची आहे, यांची वजाबाकी करा. 365 वजा 141, वजाबाकी काय, 5तून 1 गेला 4, 6तून 4 गेलेत 2, बरोबर ना, 3तून 1 गेलेत 2, वजाबाकी किती आली 224, अधिक हा 1 इकडचा, बेरीज करा यांची. 224 अधिक 1 225, 225 ह्या मिळाल्यात आपल्याला नैसर्गिक संख्या. 225 काय मिळाल्यात, नैसर्गिक संख्या मिळाल्यात. ही स्टेप क्लिअर झाली असेल, जर क्लिअर झाली असेल तर पुढचं आपल्याला जी काही स्टेप करायची आहे ती अत्यंत सोपी आहे. जर ही क्लिअर झाली तर पुढे आपण इझी करू शकतो. बघा, आता 225 नैसर्गिक संख्या मिळाल्यानंतर त्याला 2 ने भागायचं आहे. 225/2 किंवा भागिले 2. भागाकार जर या पद्धतीने येत असेल तर ठीक, नाहीतर आपली जी काही साधी पद्धत आहे ती तुम्ही करा. ओके, बे एके बे, बे एके बे आणि बे दुने 4, बे दुने 4, बे दुने 4 या ठिकाणी 5 आहे बघा. ठीक आहे, म्हणजे हा या ठिकाणी एक शिल्लक आहे 112 आणि या ठिकाणी शिल्लक किती आहे, शिल्लक आहे 1. ओके, तो मिळवायचा आहे आपल्याला. कुठे मिळवायचा आहे तर नियमाची मदत घ्या. कसं बघा आहे, तर आपल्याला या ठिकाणी संख्या मिळालेल्या आहेत 112. ओके, 112 अधिक 1. आता या ठिकाणी आपल्याला 1 कुठे मिळवायचा यासाठी आपण नियमाची मदत घेतोय. तत्पूर्वी आपण लिहून घेऊया की समसंख्या किती आणि विषम संख्या किती. बघा, मग 112 ह्या कोणत्या संख्या असतील, जर समजा दिलेल्या दोन्ही समसंख्या असतील तर शिल्लक 1 समसंख्येत मिळवायचा, आणि जर दिलेल्या दोन्ही विषम संख्या असतील तर शिल्लक 1 विषम संख्येत मिळवायचा. बघा, या ठिकाणी ज्या काही संख्या दिलेल्या आहेत 141 विषम संख्या आहे, 365 विषम संख्या आहे. म्हणजे जर समसंख्या किती असतील तर समसंख्या असतील 112, आणि तो 1 मिळवल्यानंतर जी संख्या तयार होते ती म्हणजेच 113. 113 ह्या कोणत्या संख्या असतील, विषम संख्या असतील. लक्षात आलंय का? लक्षात आलं असेल तर या ठिकाणी 2 उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत. नक्कीच ते उदाहरण सोडवा आणि त्याची उत्तरं काय येतील ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. बघा, 27 ते 75 पर्यंत एकूण नैसर्गिक व समसंख्या विषम संख्या किती ते मिळवायचं आहे. दुसरा एक्झाम्पल आहे, खूप सोपा आहे. 20 ते 270 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या किती. जर उत्तर येत असतील, ही पद्धत जर समजली असेल, सूत्राचा कसा वापर करायचा, नियम कसा वापरायचा जर लक्षात आली असेल तर सोडवायला विसरू नका आणि उत्तर कमेंट करायला विसरू नका. अशाच उपयुक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.